हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्राचा फेवरेट असा गरमागरम वडापाव तयार करणार आहोत. चला तर मग आपण वडापाव तयार करूया. त्यासाठी कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला बॅटरची तयारी करायची आहे. त्यासाठी एक मोठी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद. हे प्रमाण जास्त घालायचे नाहीये, वड्याचा कलर नाहीतर चेंज होतो. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. पाणी थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाहीये. पहा, आपण आता थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यात चिमूटभर सोडा घालून घेतला. आता पुन्हा आपल्याला हा सोडा त्या पिठात एकजीव करून घ्यायचा आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आता भाजीला आपण एक 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या, तुमच्या चवीनुसार जेवढं तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरे आणि एक छोटा तुकडा आलं. हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता कढईत आपण भाजीसाठी थोडंसं तेल घालत आहोत. हे तेल अगदी कमी वापरायचं आहे आपल्याला, भाजी जास्त ऑइली करायची नाही आहे. आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे, थोडासा कढीपत्ता. आता जे वाटून ठेवले मिश्रण ते 2 चमचा आपल्याला तो ठेचा घालून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित आपल्याला ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, ते मिश्रण जास्त जळून द्यायचं नाही आपल्याला. गॅस बारीक करून हे सर्व आपल्याला करायचं आहे. आता थोडीशी हळद, थोडासा हिंग, हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेऊया. चवीनुसार मीठ आणि आता आपण हा बटाटा जो स्मॅश करून घेतला तो त्याच्यात घालायचा आहे. हा बटाटा पूर्ण स्मॅश करायचा नाही आहे, थोड्याशा फोडी लागल्या पाहिजेत. आता ही भाजी आपण सगळी त्या फोडणीत मिक्स करून घेतली. आता त्याच्यावर आपण नंतर आपल्याला त्याच्यावर धणा पावडर घालायची आहे, म्हणजे कच्च्या धण्याचा तो वास आपल्याला त्या भाजीला चांगला येतो. आता थोडीशी कोथिंबीर. आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आता या भाजीचे आपल्याला वडा जेवढ्या आकाराचा पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. आता आम्हाला गोल वडे आवडतात म्हणून मी तुम्हाला गोल वडे दाखवते. कोणाच्यात हा वडा चपटा सुद्धा करतात, तो फक्त गोल करून नंतर प्रेस करायचा आहे. दोन्ही पद्धतीने आपल्याला तो करता येतो. हे अशा गोल गोळे मी करून घेतलेत भाजीचे. हे बॅटर पहा आता आपलं किती व्यवस्थित झालेलं आहे. आता हे गोळे त्या बॅटरमध्ये सोडायचे. इकडे मी कढई ठेवलेली आहे तेल तापायसाठी. आता आपण हे वडे त्याच्यात सोडणार आहोत. आपलं जर बॅटर व्यवस्थित झालं तर वडे एकदम आपले खुसखुशीत तयार होतात. अशा रीतीने आपण हे वडे मंद आचेवर तळून घेणार आहोत. वडे टाकतो तेव्हा गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे, पण नंतर आपल्याला बारीक आचेवर हे वडे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. पहा, या वड्याचा कलर किती सुंदर दिसतोय. पण हेच वडे जास्त लाल केले तर चांगले वाटत नाहीत. आता हा वडापाव आपला रेडी झालेला आहे. तुम्ही पण सगळ्यांनी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. वडा करून बघितल्यानंतर आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.